नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे लॉगॅरिथम. लॉगॅरिथम वरती खूप साऱ्या जे आपले मॅथमॅटिक्सचे पार्ट्स आहेत, मॅथमॅटिक्सचे टॉपिक्स आहेत, त्यांच्यामध्ये यूज होतो. एक्झामला, एनडीएच्या एक्झामला याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल्स विचारले जात नाहीत, परंतु याचा ऍप्लिकेशन खूप मोठा आहे. यातला कुठलाही टॉपिक जो असेल आपल्या मॅथमॅटिक्स मधला सब टॉपिक आपण पाहतो, त्या प्रत्येकामध्ये आपण लॉगॅरिथमचा यूज करतो आहोत, लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आपण वापरतो आहोत. त्यामुळे हा टॉपिक शिकणं जास्त गरजेचं होतं, म्हणून आपण सगळ्यात सुरुवातीला लॉगॅरिथम घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज असतील किंवा लॉगॅरिथमचे जे काही रूल्स आहेत किंवा लॉगॅरिथम ही आहे तरी काय, लॉगॅरिथम कुठून आलं वगैरे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला लॉगॅरिथमचा मिनिंग समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की जर समजा मी 5 चा स्क्वेअर 25 लिहू शकतोय, 6 चा स्क्वेअर 36 लिहू शकतोय, तर हे जे मी लिहितोय हे याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हणतोय. आणि याला जर मला लॉगॅरिथमच्या फॉर्म मध्ये लिहायचं असणार तर याला लॉग ऑफ 25 टू द बेस 5 इज इक्वल टू 2. म्हणजेच लॉगॅरिथम दुसरं तिसरं काहीच नसून एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच तो लॉगॅरिथमिक फॉर्म होतो. जसं इथे आता 6 चा स्क्वेअर आहे इक्वल टू 36 आहे, तर याला लिहिताना मला असं लिहिता येईल लॉग ऑफ 36 टू द बेस 6. इथे जो बेसला आहे तोच इथे बेसला ठेवायचा आहे, इक्वल टू 2 या ठिकाणी येईल. असं नाहीये की स्क्वेअरच असला पाहिजे, त्या ठिकाणी रेस टू 5 जरी असला, 2 रेस टू 5 असेल इज इक्वल टू 32. तर इथे सुद्धा आपल्याला काय करता येणार आहे बघा, 2 रेस टू 5 आहे, तर याला जर आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आणायचं असणार तर इथे लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इज इक्वल टू 5 असं लिहिता येणार आहे. तर ऑफकोर्स मित्रांनो, हे जे काही आहे लॉगॅरिथम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक रूफ त्याला असं लिहिलं जातं. या प्रकारे आपण जी डेफिनेशन आहे लॉगॅरिथमची ती सांगू शकतो. जर जनरल फॉर्म मध्ये मांडायचं असणार तर जनरल फॉर्म मध्ये समजा a रेस टू x इज इक्वल टू m आहे, हे त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. तर आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जर लिहायचं असणार तर आपण त्याला असं लिहिणार लॉग ऑफ m टू द बेस, बेस हा बेसला आला पाहिजे, टू द बेस a इज इक्वल टू x. हीच त्याची डेफिनेशन आहे. यानंतर मित्रांनो अजून आपल्याला गरजेचं आहे लॉग बद्दलच्या काही बेसिक गोष्टी माहिती करून घेणं, आणि त्यात लॉगॅरिथमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत, ज्यांचा यूज, ज्यांचा ऍप्लिकेशन आपल्याला बऱ्याचशा मॅथमॅटिकल टॉपिक मध्ये पाहायला मिळतं. फिजिक्स मध्ये त्याचा यूज आपल्याला दिसतो. जसं की लॉग चा 0 किंवा लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर असेल, इथे कुठलाही निगेटिव्ह नंबर जर येत असेल तर अशा वेळेला या दोघी कंडिशन मध्ये लॉगॅरिथम जो आहे तो डिफाईन होत नाही. इथे अशा दोघी कंडिशन मध्ये आपण लॉग जो आहे तो डिफाईन करू शकत नाही. म्हणजेच काय, तर लॉग 0 हाही डिफाईन होत नाही आणि लॉग निगेटिव्ह साईन असलेल्या नंबरचं ते सुद्धा डिफाईन होत नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला बेस जो आहे, आपण आता लॉगॅरिथमची जर डेफिनेशन पाहिली असणार तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की त्या ठिकाणी बेस लिहिलेला आहे. आपण ज्यावेळेला असं लिहितो लॉग ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू x, तर हा त्या ठिकाणी बेस आहे. हा बेस जो आहे त्याचे पण काही रूल्स आहेत. इथे हा जर समजा e बेस असेल, एक एक्सपोनेन्शियल नंबर आपला e आहे ज्याची व्हॅल्यू 2 आणि 3 यांच्या दरम्यान येते, बिटवीन 2 आणि 3, तर तो जो बेसला e असेल तर त्याला आपण नॅचरल लॉगॅरिथम असं म्हणतो. आणि जर समजा बेसला 10 असेल, बेसला जर 10 येत असेल तर अशा वेळेला आपण त्याला कॉमन लॉगॅरिथम असं म्हणतो. अशा काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या लॉगॅरिथमच्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता बघूया त्याच्या प्रॉपर्टीज. लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज फार महत्वाच्या आहेत. त्या प्रॉपर्टीचाच वापर करून आपण जे आहेत ते त्याच्यावर आधारित एनडीएला विचारले गेलेले आणि काही आपले स्वतः तयार केलेले असे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत, ज्यात तुम्हाला त्याचा ऍप्लिकेशनचा फायदा होणार, ऍप्लिकेशन करता येईल इतर टॉपिक मध्ये. तर सुरुवातीला बघूयात प्रॉपर्टीज मध्ये. प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, जर समजा लॉग ऑफ 1 असेल, बेस काहीही जरी असला तरी सुद्धा 1 चा लॉग जो आहे तो ऑलवेज 0 असणार आहे. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी, लॉग ऑफ a टू द बेस a असेल, म्हणजे लॉग बेस काही असला आणि तोच जर नंबरचा आपल्याला लॉग काढायचा असला तर अशा वेळेला येणारच असेल, म्हणजे
बेसला ए आणि त्याचाच आपल्याला जर लॉग काढायचा असणार तर अशा वेळेला सुद्धा आन्सर जे आहे तुमचा ऑलवेज 1 असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ 5 टू द बेस 5 हा ऑलवेज 1 असेल. म्हणजे बेस आणि ह्या दोघी व्हॅल्यू जर तुमच्या इक्वल असतील तर अशा वेळेला त्याचा जो व्हॅल्यू आहे लॉगरिथमची ती 1 असणार आहे. त्यानंतर अशा प्रॉपर्टीज आहेत बरेचशा, आपल्याला एक एक बघूयात आपण. त्याच्यानंतर आता चेंज ऑफ द बेस फॉर्म्युला आहे. म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस बी असं असेल आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे बेस चेंज करून घ्यायचा असेल. समजा आपल्याला बेस सी ठेवायचा आहे तर लॉग ऑफ ए टू द बेस सी डिवाइडेड बाय हा लॉग ऑफ बी टू द बेस सी जो आहे तो करता येईल. असा हा चेंज ऑफ द बेस फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल हा लॉग ऑफ ए टू द बेस बी आहे तर याला आपण बेस चेंज करून खाली आपल्याला लॉग ऑफ बी टू द बेस ए म्हणजे यांचं इंटरचेंजिंग जर आपल्याला करायचं असेल तर ते आपल्याला तुम्हाला घ्यायला लागणार. या प्रकारे आपण करू शकतो. ही एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर याच्यावरूनच दुसरी एक प्रॉपर्टी तयार होते की जर समजा याला मी या व्हॅल्यूला इकडे आणलं मल्टिप्लाय झालं तर लॉग ऑफ बी टू द बेस ए इज इक्वल टू तुम्हाला ऑलवेज 1 मिळेल. म्हणजेच काय, इथे लॉगचा ए टू द बेस बी आहे, इथे लॉग ऑफ बी टू द बेस ए आहे. म्हणजे जर इंटरचेंजिंग असेल आणि त्यांचा दोघींचा प्रॉडक्ट दिलेला असेल तर तुम्हाला जे आहे ते 1 डायरेक्टली लिहिता येईल. 6 नंतर सपोज लॉग ऑफ ए अपॉन बी टू द बेस सी आहे आणि इथे जर समजा यांचं इंटरचेंजिंग झालं न्यूमरेटर डिनॉमिनेटर यांना जर रेसिप्रोकल घेतला गेला तिथे निगेटिव्ह साइन घेऊन इथे बी अपॉन ए टू द बेस सी असं आपण लिहू शकतो. ही सुद्धा एक प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. त्यानंतर अगदी महत्वाच्या प्रॉपर्टी ज्या खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आपल्याकडे अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपण मागील काही व्हिडिओज मध्ये पण केलेला आहे. शिवाय आपले बरेचसे 11-12 जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. त्या प्रॉपर्टीज आहेत लॉग ऑफ m इंटू n टू द बेस ए, बेस काही जरी असला तरी फरक पडत नाही, इक्वल टू लॉग ऑफ प्रॉडक्ट असेल दोन फंक्शनचा आणि त्यांचा जर लॉग तुम्हाला काढायचा असेल एनी बेस ए तर त्यावेळेला तुम्ही त्याला सेपरेटली लिहू शकता आणि मध्ये प्लस साइन द्यायची. प्रत्येकाला सेपरेट लॉग जोडायचा आहे आणि मध्ये प्लस साइन द्यायची. ही एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीला लॉ ऑफ प्रॉडक्ट किंवा प्रॉपर्टी ऑफ प्रॉडक्ट असं म्हटलं जातं, लॉगरिथमची प्रॉपर्टी. त्यानंतर हे जर डिव्हिजन दिली असेल दोन फंक्शनची तर इक्वल टू तुम्ही हे दोन फंक्शन जे आहेत ते सेपरेट करू शकतात युझिंग सबस्ट्रॅक्शन. त्यांना दोघींना वेगळं करू शकतात. बेस तुम्ही जो आहे तो असेल जो दिला असेल तो बेस तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला लागतो. 9 नंतर एक्सपोनंट लॉ आहे. एक्सपोनंट लॉ मध्ये लॉग ऑफ m रेस टू n रेस टू पॉवर असेल या फंक्शनचा रेस टू काहीतरी फंक्शन असेल त्यावेळेला बेस काही जरी असला तरी तर हा n जो आहे तो आपल्याला लॉगच्या पुढे घेता येतो. अशी एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा यूज आपण करतो. याला हा लॉ ऑफ कॉन्स्टंट आहे आणि हा लॉ ऑफ एक्सपोनंट आहे. अशा प्रॉपर्टीज आपण ज्या आहेत त्या यूज करून घेतो. त्यानंतर लॉग ऑफ तर समजा इथे बेसला ई आहे किंवा आपण ए घेऊयात जनरल म्हणून ए रेस टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए असेल तर अशा वेळेला जे आहे तुम्ही इथे लॉग ऑफ डायरेक्टली हा संपूर्ण जो पार्ट दिसतोय ए रेस टू लॉग ऑफ बेस ए हा संपूर्ण पार्ट आपण डिलीट करून इथे तुम्हाला फायनली एक्स मिळेल. अशी पण एक प्रॉपर्टी आहे. म्हणजे एवढ्या ज्या प्रॉपर्टीज दिसत आहेत त्या प्रॉपर्टीच्या आधारावरती जे आहे ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. अशा बऱ्याचशा सब प्रॉपर्टीज तयार होतात पण त्यांना आपण सिम्प्लिफाय करून जे आहे किंवा बेसिकली यांचाच वापर करून जे आहे ते आपण त्यांचा जे नवीन प्रॉपर्टीज आहेत त्या तयार करू शकतो. म्हणून ह्या प्रॉपर्टीज फार मूळ महत्वाच्या प्राईम प्रॉपर्टीज आहेत. यांचा मात्र कधीच विसर पडू देऊ नका आणि यांचा सराव करत राहा. तर तुम्हाला पुढील जे टॉपिक आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला अडचण येणार नाही आणि शिवाय आपण आता ज्या काही एनडीएवर आधारित काही क्वेश्चन्स घेणार आहोत त्यातही तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण त्यांच्यावर जे आधारित आहेत लॉगरिथमवरती त्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूयात. फर्स्ट प्रॉब्लेम आहे इफ लॉग ऑफ m टू द बेस ए 8 प्लस लॉग ऑफ 1/6 टू द बेस 8 इज इक्वल टू 2/3 देन m इज इक्वल टू. तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेला आहे लॉगरिथम मधलं आणि त्यावरून तुम्हाला m ची व्हॅल्यू जी ती फाइंड आउट करायची आहे. ऑप्शन दिले 24 18 12 आणि 4. याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. बघा आपल्याकडे ज्या प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहोत त्यांचाच आपण यूज करणार आहोत. फर्स्ट कन्सिडर करा जे काही गिवन थिंग आहे ती लॉग ऑफ m टू द बेस ए 8 प्लस लॉग ऑफ 1/6 टू द बेस 8 इज इक्वल टू 2/3.
3. आता आपण एक जी जस्ट प्रॉपर्टी शिकलेलो आहोत, जर बेस इक्वल असेल आणि मध्ये प्लस साइन असेल तर यांना आपण प्रॉडक्टच्या स्वरूपामध्ये एकत्र आणू शकतो. ही आपली प्रॉडक्ट लॉ आहे. m into 1/6 to the base 8 is equal to 2/3. ही प्रॉपर्टी आपण जस्ट पाहिली आहे. log of m to the base a plus log of n to the base a is equal to log of mn. ही प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी यूज करतो आहोत. तर आता इथे बघा काय होईल, हा बेस 8 आहे. बाय डेफिनेशन आपले जे आपण शिकलोय आता, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, डेफिनेशन काय आपली, लॉग ऑफ m टू द बेस a असेल तर हे इक्वल टू जर समजा x असेल तर हे काय इंप्लाइज करतं, a रेज टू x इज इक्वल टू m. म्हणजे हा आपला लॉगरिथमिक फॉर्म आणि हा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. त्यानुसार बाय डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो m into 1/6 is equal to 8 raised to 2/3. हा m/6 या ठिकाणी राहील आणि हा 8 raised to, ह्याला 2/3 ऐवजी मी 1/3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. आणि या 1/3 चा मीनिंग आहे ते क्यूब रूट काढायचं आहे. त्याचं क्यूब रूट काढायचं म्हणजे 8 चं क्यूब रूट आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. त्याचं क्यूब रूट आहे 2 चा हा या ठिकाणी स्क्वेअर होईल आणि फायनली तुम्हाला 4 मिळेल. मग आपल्याला फाइंड करायचा m, तर हा 6 जर त्या साइडला पाठवला तर 4 मल्टिप्लाय बाय 6 होईल आणि m इज इक्वल टू 24. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. m इज इक्वल टू 24 म्हणजेच a ची व्हॅल्यू, हा ऑप्शन जो आहे 24 फर्स्ट ऑप्शन आहे ए, हे आपला आन्सर असेल फायनल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/10 log of 1024 to the base 5 minus log of 10 to the base 5 plus 1/5 log of 3125 to the base 5. आता हा पण क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित पाहिला असणार तर ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी बेस 5 आहे. जर बेस 5 आहे तर आपण यांच्यामध्ये या प्रॉपर्टीज जे आहेत ते डायरेक्टली यूज करू शकतो. जसे की आता दिलेलं जे काही असेल त्याला आपण आधी कन्सिडर करूयात. क्वेश्चन नंबर 2, त्याचं सोल्युशन 1/10 log of 1024 to the base 5 minus log of 10 to the base 5 plus 1/5 log of 3125 to the base 5 is equal to. आता याला सिम्प्लिफाय करण्यापूर्वी आपल्याला माहिती असायला पाहिजे की log of हा 5 raised to बघा 1024 जो आहे तो 5 raised to 5 येईल बघा. करेक्ट आहे का बघा. 5 raised to 5 नाही, 5 चा raised to काय येईल बघा, तो 1024. 5 into 5 125 multiplied by 5, 5 5s are 25, 5 2s are 10, 12 म्हणजे 5 1 5 आणि हा 6 नाही, हा पण येत नाहीये. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 5 जर केलं तर तो येत नाहीये. 1024 जो आहे तो 5 raised to च्या पॉवर मध्ये येत नाहीये. मग तो येऊ शकतो कदाचित 2 च्या पॉवर मध्ये. तर 2 च्या पॉवर मध्ये येतोच आहे, तो काही विषय नाही. 2 raised to 10 जर केला तर तुम्हाला 1024 मिळतोय. पहिला आपला ऑप्शन जो आहे तो जो बेस असतो त्याच्याच पॉवर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, पण त्याच्यामध्ये येत नाहीये म्हणून तसंच ठेवा. पुढे मायनस हा लॉग ऑफ, याला 5 च्या स्वरूपात आणायचं असेल तर 5 into 2 येईल टू द बेस 5 प्लस 1/5. आता याला जर 5 च्या याच्यामध्ये आणायचं असेल 3125 तर याला देखील आपल्याला 5 च्या पॉवर मध्ये आणता आलं पाहिजे. तर 625 मल्टिप्लाय 5 जर केलं, 5 5s are 25, 5 2s are 10, 12 आणि हा इकडे 1, 5 6 are 30 आणि हा 31. करेक्ट. म्हणजे 5 raised to 5 जो आहे तो तुम्हाला मिळतोय 3125. ओके. आता इक्वल टू पुढे आपण मी हा जो लॉ वापरतोय, आता इथे हा एक्सपोनेंट लॉ वापरतोय. आपल्याकडे एक्सपोनेंट लॉ आहे log of m raised to n to the base a is equal to n into log of m to the base a. म्हणजे हा raised to जो इंडेक्स असतो तो आपण डायरेक्ट लॉगच्या पुढे लिहू शकतो. तसा हा 10 मला पुढे लिहिता येईल 10 डिवाइडेड बाय 10 log of 2 to the base 5 मायनस, आणि हा जो आहे तो मल्टिप्लाय आहे तर आपण हा परत हा लॉ या ठिकाणी अप्लाय करू शकतो. log of 5 प्लस log of 2 to the base 5 to the base 5 आणि प्लस इथे देखील हा 5 पुढे येईल
युजिंग लॉ ऑफ एक्सपोनंट हा लॉ जर आपण अप्लाय केला तर इथे उरतंय फक्त लॉग ऑफ 5 टू द बेस 5 आहे तिथे टू द बेस 5 इक्वल टू हा 10 कॅन्सल राहिला फक्त लॉग ऑफ 2 टू द बेस 5 मायनस हा देखील आपण पाहिला आहे की जर समजा बेस आणि ही व्हॅल्यू सेम असेल तर अशा वेळेला डायरेक्टली 1 येतो लॉगरिथम. तर इथे हा 1 येईल लॉग ऑफ 5 टू द बेस 5 प्लस हा लॉग ऑफ 2 टू द बेस 5 आणि प्लस हा देखील 5 गेट कॅन्सल फक्त 1 येईल तो लिहित नाही आणि हा सुद्धा 1 येईल इथे फक्त 1 शिल्लक राहतो आहे. पुढे मायनस साइन जर मध्ये मल्टिप्लाय केली तर लॉग ऑफ 2 टू द बेस 5 मायनस 1 मायनस लॉग ऑफ 2 टू द बेस 5 मायनस 1 हा प्लस 1 आहे हे दोघी मायनस होतील आणि हा लॉग ऑफ 2 टू द बेस 5 हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल. फायनली आपला आन्सर आलाय 0 आणि या ठिकाणी ऑप्शन 0 जो आहे तो ऑप्शन ए ला आहे म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते 0 असणार आहे. चला मित्रांनो पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 and question number 4. Question number 3 is if x belongs to open interval 0 to pi by 2 then value of x satisfying the equation एक इक्वेशन दिलेलं आहे लॉगरिथम मधलं log of 2 cos x to the base sin x is equal to 0 is याचा आन्सर आपल्याला फाइंड करायचा आहे. ऑप्शन दिलेले आहेत pi by 6 pi by 3 pi by 2 आणि pi by 4 असा हा क्वेश्चन आहे. सुरुवातीला त्यांनी एक इंटरवल पण दिलेला आपल्याला 0 to pi by 2 आणि वरून x सॅटिस्फाय करायला पाहिजे असं इक्वेशन पण दिलेलं आहे. अगदी इझी क्वेश्चन आहे हा. तिथे म्हटलं बघा लॉग ऑफ 2 cos x टू द बेस sin x इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे आणि आपल्याकडे डेफिनेशन आहे बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. बाय डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो इथे बघा बाय डेफिनेशन आपली जी डेफिनेशन आहे a raised to x इज इक्वल टू m असं असेल दिलेलं तर हे डबल इम्प्लाइज आहे इकडे तिकडे इकडे आपण लॉगची जी डेफिनेशन आहे त्यानुसार लॉग ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू x असं लिहू शकतो आणि हे जे आहे या ठिकाणी आपण अप्लाय करतो. तर याच्यानुसार इथे काही बघा साइन बेसला आहे तर बेसलाच ठेवायचा म्हणजे sin x ब्रॅकेट रेस टू 0 होईल परंतु यांनी ठीक आहे रेस टू 0 होईल आणि इज इक्वल टू हा इकडे फक्त 2 cos x येईल आणि sin रेस टू 0 देतो तुमचा 1 मिळणार ऑलवेज. तर हा इकडे इक्वल टू 2 cos x अगदी इझी एक्झाम्पल आहे हे फार सोपं होतं. 1/2 इक्वल टू तुम्हाला cos x मिळतोय म्हणजे cos x इज इक्वल टू आता हा cos 1/2 कधी येतो ज्या वेळेला pi by 6 असतं म्हणजे 30 सॉरी pi by 3 म्हणजेच 60 ला cos 60 जो आहे तो 1/2 असतो म्हणजेच cos pi by 3 60 म्हणजे आपला रेडियन मेजरमेंट मध्ये pi by 3 होतो. तर cos pi by 3 हा तुमचा 1/2 येतो म्हणून इथे मी 1/2 ऐवजी cos pi by 3 ठेवलाय. तर हा cos गेल्यानंतर तुम्हाला फायनली x ची व्हॅल्यू जी ती pi by 3 मिळते आहे म्हणजेच आपलं फायनल आन्सर जे आहे ते pi by 3 आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा जो नवीन दुसरा क्वेश्चन आपण पाहतोय हा क्वेश्चन मात्र आपल्या एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारला गेलाय. 2019 मध्ये सेकंड जी एनडीएची एक्झाम झाली आहे त्यात तो क्वेश्चन विचारला गेलाय म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. काय म्हटलं बघा इफ x raised to log of x to the base 7 greater than 7 where x greater than 0 then which one of the following is correct. या खालीलपैकी कुठला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे विचारलाय. ऑप्शन दिले आहेत x belong to open interval 0 to infinity. ऑप्शन बी x belongs to open interval 1/7 x belongs to open interval 0 1/7 union 7 infinity आणि x belongs to open interval 1/7 आणि infinity यांच्यापैकी कुठला तरी ऑप्शन एक करेक्ट आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीला जे काही दिलेलं आहे तो कन्सेप्ट आपण लिहून घेऊयात. हे इक्वॅलिटी नाहीये हे इनइक्वॅलिटी आहे म्हणजे लॉगरिथमचे इनइक्वेशन्स इथे दिसतात आपल्याला म्हणजे ते इक्वल टू साइन न राहता ग्रेटर दॅन लेस दॅन असं असलं की ते आपल्या इनइक्वॅलिटीज असतात. आता ह्या इनइक्वॅलिटीज सॉल्व्ह करताना आपले कन्सेप्ट सगळे सेम ठेवायचे परंतु इक्वल टू साइन जी आहे त्या ठिकाणी असणार नाही. त्या ठिकाणी ग्रेटर दॅन लेस दॅन या स्वरूपामध्ये आपल्याला सोडवायला लागतं. तर बघूयात बघा क्वेश्चन नंबर 4. सुरुवातीला मी दोघे सगळे लॉग घेतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड.
दोन्ही साईडला जर लॉग घेतली तर काय होईल बघा, लॉग ऑफ टू द बेस 7, बेस 7 असताना लॉग घेतोय दोन्ही साईडला, कारण 7 बेस दिसतो इथे म्हणून. तर लॉग ऑफ 7 बेसला घेतला तर इथे x रेस टू लॉग ऑफ x टू द बेस 7 होईल, ग्रेटर दॅन. आता ही साइन कंटिन्यू ठेवायची, 7 टू द बेस 7. आता हा परत एक्सपोनेंट लॉ आहे आपला. एक्सपोनेंट लॉ तुम्हाला जसं मी आता प्रत्येक मागच्या एक्झाम्पल मध्ये पण लिहून दिला, पुन्हा प्रत्येक वेळेला लिहून देतोय, तर तो आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा लिहायची आवश्यकता भासायला नको पाहिजे. लॉ ऑफ एक्सपोनेंट जो आहे तो असा आहे, रेस टू पॉवर जर असेल तर ती पुढे आपण लॉगच्या पुढे आणू शकतो. आता इथे हा लॉग ऑफ एक्स आणि त्याचा रेस टू लॉग एक्स टू द बेस 7 आहे, तो डायरेक्ट पुढे येईल. म्हणजे लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 मल्टिप्लाय बाय इकडे उरलाय लॉग ऑफ एक्स टू द बेस 7. हा लॉग ऑफ एक्स रेस टू जे होता संपूर्ण इंडेक्स वरची जी इंडेक्सची व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्ट या लॉगच्या पुढे आणली, परंतु हे रिमेनिंग टर्म जे आहे लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 हे ऍज इट इज असणार आहे. नंतर हा ग्रेटर दॅन, हा लॉग 7 टू द बेस 7 हा डायरेक्टली 1 येईल. हे पण आपण शिकलोय. जर समजा सेम असेल बेस आणि ती व्हॅल्यू तर तुम्हाला आन्सर डायरेक्टली 1 लिहिता येईल. पुढे आता हे दोघी सेम आहेत म्हणून हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला लिहिता येणार आहे, x टू द बेस 7 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 1. आता आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे, तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अगदी इम्पॉर्टंट सांगतोय, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर लेस दॅन ए स्क्वेअर असं जर असेल, म्हणजे व्हेरिएबल लेस दॅन आणि कॉन्स्टंट नंबर, तर त्यावेळेला जर स्क्वेअर असतील आणि दिलेले, तर अशा वेळेला हे काय इम्प्लाइज करतं बघा, अशा वेळेला मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन ए, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती मायनस ए आणि एच्या दरम्यान असणार आहे, हे त्या ठिकाणी इंडिकेट करतं. आणि हे जर असं असेल एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ए स्क्वेअर, म्हणजे व्हेरिएबलचा स्क्वेअर जो आहे तो ग्रेटर असेल कॉन्स्टंटच्या स्क्वेअर पेक्षा, तर अशा वेळेला मात्र तुम्हाला या ठिकाणी एक्स हा ग्रेटर दॅन ए असेल और एक्स इज लेस दॅन मायनस ए असेल. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, खूप इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण याचा वापर करतो एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. आता इथे मात्र काय दिसतं की व्हेरिएबलची जी टर्म आहे आणि इकडे तर 1 चा स्क्वेअर आपण लिहू शकतो, व्हेरिएबलच्या टर्मचा स्क्वेअर आहे ग्रेटर दॅन 1 म्हटलाय, म्हणजे आपण हा सेकंड कन्सेप्ट या ठिकाणी जो आहे तो अप्लाय करणार आहोत. मग तो कसा अप्लाय होईल, तर लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 ग्रेटर दॅन, इथं प्लस मायनस साइन असल्यामुळे आपण ते डायरेक्ट लिहित नाही, स्क्वेअर रूट काढल्यावरती डायरेक्टली आपल्याला लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 हा ग्रेटर दॅन काय बघायचं, या कन्सेप्ट नुसार 1 मिळेल, और सेकंड कन्सेप्ट नुसार काय मिळणार, लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 लेस दॅन -1 मिळणार आहे. आता इथे परत एकदा आपण काय करूया, लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 ग्रेटर दॅन, याला आपण लॉग ऑफ 7 टू द बेस 7 असं मानू शकतो. मग इकडचं लॉग 7 आणि लॉगचा बेस 7 हे दोघी इलिमिनेट होतील आणि मग आपल्याला फायनली इथे असं एक मिळतं की एक्स ग्रेटर दॅन 7 हा एक कन्सेप्ट आपल्याला मिळाला आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 7 पेक्षा मोठी असेल. और आणखी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे इकडे जर समजा मी इथे लॉग ऑफ एक्स टू द बेस 7 घेतला लेस दॅन आणि 1 ऐवजी परत व्हॅल्यू ठेवली लॉग ऑफ 7 टू द बेस 7, तर हा रेस टू मायनस साइन जी आहे ती याला रेस टू पॉवरला जाईल आणि तुम्हाला दुसरा कन्सेप्ट मिळेल लॉग टू द बेस 7. लॉग टू द बेस 7 जर कॅन्सल झाला तिथे येईल एक्स लेस दॅन 7 रेस टू -1, म्हणजे एक्स लेस दॅन 1/7. अशा दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या. म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या व्हॅल्यू घेतो, एक्स 7 पेक्षा मोठ्या, एक्स ग्रेटर दॅन 7 आणि एक्स लेस दॅन 1/7. याचा दोघींचा मिनिंग काय होतो, याचा जो मिनिंग होतो तो असा आहे, 7 आणि त्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यूज तो घेतोय, एक्स ग्रेटर दॅन 7 अँड अप टू इन्फिनिटी, मोठ्या घेतोय म्हणजे अप टू इन्फिनिटी आहे. आणि हा जो आहे एक्स लेस दॅन 7 आहे, म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू घेतोय ती कशी असणार आहे, 1/7 हा मॅक्झिमम असेल आणि इथे इकडच्या साईडला जे आहे मात्र आपण इकडे निगेटिव्ह साईन घेऊ शकत नाही, कारण एक्स ची व्हॅल्यू जी ती निगेटिव्ह चालणार नाही. त्यांनी म्हटलं की एक्स हा ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणून एक्स हा 0 पेक्षा मोठाच असला पाहिजे, म्हणून 0 चालणार नाही, ओपन इंटरव्हल आहे, 0 आणि 0 पेक्षा मोठा जास्तीत जास्त मॅक्झिमम 1/7 आहे. अशा दोन व्हॅल्यूज घेतो आणि मध्ये ऑर आहे, हे ऑरचा अर्थ होतो की हे युनियन आहे, म्हणजे 0 सुरुवात होईल 0 टू 1/7 आणि युनियन 7 टू इन्फिनिटी. अशा पद्धतीने हा एक्स जो आहे तो याच्या दरम्यान असणार आहे, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 टू 1/7 युनियन ओपन इंटरवल 7 टू इन्फिनिटी, आणि हा ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने जे आहे हे 2019च्या सेकंड इंडियाच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात, या प्रकारे आपण त्यांना सॉल्व्ह करू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इफ 1 upon log of x to the base a plus 1 upon log of x to the base c equal to 2 upon log of x to the base b, then a, b, c are in ऑप्शन दिले AP, GP, HP, none of these. AP चा मीनिंग आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, GP चा मीनिंग आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन आणि HP चा मीनिंग आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. AP चा अर्थ असा होतो की जर 3 नंबर्स हे AP मध्ये असतील तर आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायला लागणार b minus a is equal to c minus b, म्हणजेच ट्वाइस b is equal to a plus c. हे जर AP मध्ये असतील तर हे आपल्याला प्रूव्ह करायला लागणार. जर GP मध्ये असतील तर GP च्या बाय डेफिनेशन b upon a is equal to c upon b होईल, म्हणजेच b square is equal to तुम्हाला ac दाखवायला लागणार. आणि जर HP मध्ये असेल तर हे त्याचे जे रेसिप्रोकल आहेत म्हणजे 1 upon a त्यानंतर 1 upon b आणि 1 upon c हे जे आहेत तुम्हाला AP मध्ये दाखवायला लागतील. याचे रेसिप्रोकल जर AP मध्ये असतील तर हे ABC जे आहेत ते HP मध्ये असतील, हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये. परंतु आपल्याला आता पहिले सोडवूयात आणि मग बघूयात की ते कोणत्या याच्यामध्ये बसतात. तर सुरुवातीला दिलेलं जे काही क्वेश्चन असेल 1 अपॉन त्याला राईट करूयात log of x to the base a plus 1 upon log of x to the base c equal to 2 upon log of x to the base b. सुरुवातीला आपण ज्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज नुसार जर समजा मी तुम्हाला असं लिहून दिलं होतं, जर a to the base b असेल तर अशाला आपण याला इंटरचेंज करू शकतो log of b to the base a. या पद्धतीने या एक्सप्रेशनला आपण लिहू शकतो. तर इथे येईल log of a to the base x plus log of c to the base x is equal to 2 टाइम्स तसंच असेल आणि हा रेसिप्रोकल झाल्यानंतर इथे इंटरचेंजिंग होतील b to the base x. बघा सगळ्यांचे बेस जे आहेत ते इक्वल झालेले आहेत. तर फायनली हे लॉग ऑफ परत आपला लॉ ऑफ प्रोडक्ट जर आपण अप्लाय केला, बेस इक्वल आहे तर या दोघींचा प्रोडक्ट या ठिकाणी होईल म्हणजे a into c to the base x is equal to आणि हा रेस टू पॉवरला जाईल म्हणजेच लॉ ऑफ एक्सपोनेंट जर आपण या ठिकाणी अप्लाय केला तर लॉग ऑफ हा b स्क्वेअर होईल टू द बेस x असेल. दोघींचे बेस इक्वल आहेत तर ऑफकोर्स दोघी त्या ठिकाणी चालले जातील आणि उर्वरित जे असेल ते ac is equal to b स्क्वेअर. आणि हा कन्सेप्ट सांगतो आपल्याला, जसं मी तुम्हाला जस्ट म्हटलो b स्क्वेअर इक्वल टू ac जर आपण दाखवला म्हणजे b स्क्वेअर इक्वल टू ac दाखवलाय तर याचा अर्थ असा होतोय की ही GP आहे म्हणजेच जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. या प्रकारे आपण या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघा. इझी क्वेश्चन्स आहेत अगदी आणि आयडियाज क्लिअर होणं गरजेचं आहे कारण लॉगॅरिथमचा वापर आपण इतर ठिकाणी करतो त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर दिलेलं एक्सप्रेशन आहे लॉग ऑफ क्वेश्चन नंबर 6 log of x plus log of x raised to 4 plus log of x raised to 9 plus up to log of x raised to n square. इथे बेस दिलेला नाहीये म्हणजे याचा अर्थ बेस e असतो हे लक्षात ठेवायचं. हे नॅचरल लॉगॅरिथम आहे. जर बेस काहीच दिलेला नसेल तर log of x cube plus dot 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 log of x raised to n याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सुरुवातीला लॉ ऑफ एक्सपोनेंट जर आपण वापरला, जसं तुम्हाला मी आता प्रत्येक ठिकाणी आपण याचा वापर करतो आहोत, हा रेस टू पॉवरचा जो n आहे तो पुढे येईल त्यानुसार इथे हे ऍज इट इज असेल परंतु इथे हा 4 पुढे येईल लॉग ऑफ x, इथे 9 पुढे येईल लॉग ऑफ x प्लस अप टू n स्क्वेअर पुढे येईल आणि लॉग ऑफ x असं होईल. सिमिलरली आपण याच्यावरती सुद्धा अप्लाय करू शकतो. लॉग ऑफ x प्लस 2 पुढे येईल लॉग x प्लस 3 पुढे येईल लॉग x प्लस अप टू n पुढे येईल आणि हा लॉग x. या प्रत्येकामधून लॉग x लॉग x लॉग x कॉमन निघतोय. जर लॉग x कॉमन काढला तर राहील 1 प्लस 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे. इथे राहील 9 3 चा स्क्वेअर आहे प्लस अप टू n स्क्वेअर आणि लॉग x कॉमन निघाला. सिमिलरली इथे लॉग x कॉमन निघतो, इथे येईल 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू n. अशा पद्धतीने इथे लॉग x कॅन्सल होईल आणि ह्या दोन सिरीज तयार झाल्या आहेत. r n इज इक्वल टू 1 टू n r स्क्वेअर आणि ही सिरीज तयार झाली आहे समेशन r n इज इक्वल टू 1 टू n. अशा दोन सिरीज तयार होतात आणि यांचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. यांची सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये आपण ऑलरेडी यांना सॉल्व्ह केलेलं आहे.
समेशन आर स्क्वेअर जो आहे तो काय असतो आपला n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइड बाय 6 समेशन आर स्क्वेअर. समेशन आर काय असते आपलं n प्लस 1 अपॉन n इंटू n प्लस 1 अपॉन 2. हे आपल्या दोन एक्सप्रेशन माहिती आहेत, समेशन आर स्क्वेअर आणि समेशन आर. त्यानुसार इथे हा n इंटू n प्लस 1 n इंटू n प्लस 1 गेट कॅन्सल. इथे फक्त 2n प्लस 1 आणि 2 डिवाइडेड बाय 6 डिवाइड बाय 2. तर इथे 2 3 जा 6 होतात म्हणून 3 येईल. तर आपल्याकडे ऑप्शन मध्ये आहे का बघा 2n. ओके आहे बघा ऑप्शन नंबर ए 2n प्लस 1 अपॉन 3 हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हे लास्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 7 इफ n इज इक्वल टू 100 फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचा मीनिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे. फॅक्टोरियलचा मीनिंग असा असतो, समजा n फॅक्टोरियल मला काढायचं असेल त्याचा अर्थ असा होता की n इंटू त्यातनं एक एक कमी करत जायचा n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 असा जो प्रॉडक्ट घेत जायचा आहे. म्हणजे n फॅक्टोरियल ही डेफिनेशन अशी आहे की जो नंबर दिला आहे त्याच्यापेक्षा एक आणि एक नंबर कमी करत जायचा, असा अप टू कमी करत करत तुम्हाला 1 पर्यंत करायचं आहे. त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा असतो, त्याला म्हणतो आपण n फॅक्टोरियल. किंवा n नंबर पर्यंतच्या प्रॉडक्टला आपण n फॅक्टोरियल हे नोटेशन दिलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 4 फॅक्टोरियल असेल त्याचा अर्थ असा होतो की 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. 10 फॅक्टोरियल असेल तर याचा अर्थ होतो की 10 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय असा अप टू 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. हा फॅक्टोरियल नोटेशनचा मीनिंग आहे. फॅक्टोरियल नोटेशन जे आहे त्यानुसार त्यांनी म्हटलंय इथे की n इज इक्वल टू 100 फॅक्टोरियल. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली एक एक्सप्रेशन दिलंय 1 अपॉन लॉग n टू द बेस 2 प्लस 1 अपॉन log of n to the base 3 plus 1 upon log of n to the base 4 plus up to 1 upon log of n to the base 100. आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत A0 B1 C2 आणि D3. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2021 च्या फर्स्ट जी एक्झाम झाली एनडी आणि एनएची त्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलाय. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा त्याची आपल्याला आयडिया येईल. तर सुरुवातीला n फॅक्टोरियल दिलेलाच आहे n दिलेला आहे 100 फॅक्टोरियल. आता जे एक्सप्रेशन दिलंय त्याला आपण आधी सॉल्व्ह करून घेऊया, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं. n टू द बेस 2 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ n टू द बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ n टू द बेस 4 प्लस अप टू 1 अपॉन लॉग ऑफ n टू द बेस 100. त्यानंतर इक्वल टू बघा इथे याला सिम्प्लिफाय करतोय आपण. सिम्प्लिफाय करताना हा आपण जे मागच्या कन्सेप्ट मध्ये पाहिलंय ऑलरेडी की ज्यात समजा आपल्याकडे जर 1 अपॉन लॉग ऑफ a टू द बेस असा अपॉनला असेल त्याला आपण लॉग ऑफ b टू द बेस a इंटरचेंज करून लिहू शकतो. ही प्रॉपर्टी आहे आपली. युजिंग दॅट प्रॉपर्टी लॉग ऑफ 2 टू द बेस n इथे येईल प्लस युजिंग दॅट प्रॉपर्टी लॉग ऑफ 3 टू द बेस n लॉग ऑफ 4 टू द बेस n प्लस अप टू लॉग ऑफ 100 टू द बेस n असं आपल्याला लिहिता येईल. तीच प्रॉपर्टी आपण वापरतोय. मागील काही क्वेश्चन्स मध्ये पण आपण ती वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे आणखी एक प्रॉपर्टी आहे लॉग ऑफ mn टू द बेस a. या प्रॉपर्टीनुसार या दोघींना आपण जर प्लस करून सेपरेट लॉग देऊ शकतो. तर इथे ऑलरेडी प्लस करून सेपरेट दिलाय, त्याला एकत्र करू शकतो आपण लॉग मधून. तर इथे लॉग ऑफ 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय अप टू 100 पर्यंत आणि टू द बेस n असं आपल्याला लिहिता येणार आहे. आता इथे फक्त 1 दिसत नाही, परंतु 1 हा प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय असतोच. 1 ने आपण कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केला असता आपल्याला तोच नंबर मिळतो. त्यामुळे इथे आपण डायरेक्टली हा 100 फॅक्टोरियल लिहू शकतो बाय डेफिनेशन ऑफ फॅक्टोरियल. फॅक्टोरियल नोटेशनचं जे आपण डेफिनेशन पाहिली आहे त्यानुसार आपल्याला डायरेक्टली इथे हा नंबर जो आहे तो 100 फॅक्टोरियल लिहिता येणार आहे. पूर्ण 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय 4 अप टू 100 पर्यंत जे दिलंय त्याला. तर मग त्यानुसार इथे हा n पण आपल्याकडे डायरेक्ट दिलेला होता 100 फॅक्टोरियल. तो जर सबस्टिट्यूट केला लॉग ऑफ 100 फॅक्टोरियल टू द बेस 100 फॅक्टोरियल आणि दोघी जर सारखे असतील तर अशा आन्सर काय तुमचं 1. तर आपला ऑप्शन नंबर बी जो आहे 1 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ बेस 7 लॉग ऑफ बेस 7
स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर रूट ऑफ 7 असं तुम्हाला दिला इक्वल टू याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. हा सुद्धा क्वेश्चन 2018 मध्ये जी एनडीए आणि एनएची एक्झाम झाली सेकंड त्याच्यामध्ये हा विचारला गेलेला आहे. म्हणजे या टाइपचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतात. तर सुरुवातीला हे जे काही दिलेलं आहे एक्सप्रेशन याला आपण काय करूयात आधी त्याच्यापैकी हा जो पार्ट आहे याला रेस टू पॉवरच्या फॉर्म मध्ये आणूयात. कारण लॉगॅरिथम जर दिलेला असेल तर आपल्याला इंडेक्सचा जर काहीतरी दिला असेल तर आपल्याकडे लॉ ऑफ एक्सपोनेंटचा फॉर्म्युला आहे तो वापरून आपण ती प्रॉपर्टी वापरून याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणून तत्पूर्वी आपण त्याला जे आहे याला सिम्प्लिफाय करून घेऊयात जेवढं सिम्प्लिफाय करता येईल. कारण हा स्क्वेअर रूट आहे याचा अर्थ होतो की 7^1/2 आहे हा याचा फक्त 7चा. पण त्याला 2 स्क्वेअर रूट आहेत म्हणून हा 7 तो 1/4 होईल. आणि हा याला 3 रूट आले 1 2 3 स्क्वेअर रूट 3 आल्यामुळे हा 7^1/8 होईल. आता या सगळ्यांचा बेस इक्वल आहे 7 हे बेस इक्वल आणि यांचा जर आपण डिनोमिनेटर सेम केला तर याला मल्टिप्लाय करायला लागणार आपल्याला 4 ने याला 2 ने आणि याला 1 ने म्हणजे 4 + 2 + 1 डिवायडेड बाय 8 म्हणजे इक्वल टू 7/7/8. हा तुम्हाला जो मिळालेला आहे याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतरचा नंबर आहे तो आता आपल्या दिलेल्या ज्या एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण. दिलेला जो लॉग आहे त्याच्यामध्ये जर ठेवलं तर काय होईल बघा. हा 7 स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर रूट ऑफ 7 इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 7 लॉग ऑफ बेस 7 आणि इथे येणार आहे 7/7/8. आता इथे काय होईल हा लॉग ऑफ हा 7/8 हा पुढे येईल 7/8 टू द बेस 7 होईल बघा. कारण हा 7/8 लॉ ऑफ एक्सपोनेंट नुसार याच्या पुढे येईल 7/8 आणि हा त्याला त्याच्याच लॉग मध्ये होता आणि याच्यात हा 7/8 आहे म्हणजे याचा अर्थ हा m/n च्या फॉर्म मध्ये आहे. ते पण आपण पाहिलं आहे की जर समजा m/n च्या फॉर्म मध्ये असेल त्याला आपण सेपरेट करू शकतो सबट्रॅक्शन करून लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. त्यानुसार इथे येईल लॉग ऑफ 7 मायनस लॉग ऑफ 8 आणि मग हा लॉग ऑफ आणि बेस तर प्रत्येक ठिकाणी 7 आहेच. लॉग ऑफ 7 टू द बेस 7 हा 1 होईल. लॉग ऑफ 7 टू द बेस 7 बेस आणि हे इक्वल असेल तर आपण इथे 1 लिहितो आणि इथे हा लॉग ऑफ 8 आहे म्हणजे लॉग ऑफ 8 चा अर्थ आहे तो 2 चा क्यूब आहे टू द बेस 7. याला जर अधिक सिम्प्लिफाय केलं तर 1 मायनस हा परत एक्सपोनेंट लॉ नुसार हा 3 पुढे येईल 3 लॉग ऑफ 2 टू द बेस 7. याच्या पुढे तो सिम्प्लिफाय करता येणार नाही. हा ऑप्शन मध्ये आहे का बघून घेऊया. ओके हा ऑप्शन नंबर सी आहे 1 - 3 लॉग ऑफ 2 टू द बेस 7. अशा पद्धतीने जे आहे ते आपण या प्रकारचे क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करू शकतो. हे दोघी क्वेश्चन जे आहेत ते एनडीएच्या प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये विचारले गेलेले आहेत. अशा पद्धतीने आपण लॉगरिथम हा जो टॉपिक आहे या ठिकाणी फिनिश केलेला आहे. आज इथेच थांबूयात. पुढे भेटूयात पुढील नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओ मध्ये.